मुंह में खून आ गया। अरे मुंह में खून आ गया। प्रशासन खड़ी है। पुलिस वाले मार करा रहे हैं। अरे बाप रे बाप। चलो भैया आ रहे हैं। चलो भैया फुटिया आ रहे हैं। अरे बाप रे बाप। दुकान की जगह को लेकर मराठी और परप्रांतीय के बीच विवाद छिड़ा। एक महिला पुलिस अधिकारी को परप्रांतीय परिवार के सदस्यों ने पीटा और नगरपालिका अधिकारियों पर आरे रवि के भाषा का प्रयोग किया। मनसे ठाकरे गट के कार्यकर्ता आक्रामक। कल्याण पूर्व के कोलशेवाड़ी इलाके में ओम सीता अपार्टमेंट के ग्राउंड फ्लोर पर स्थित राशन दुकान के मालकी हक को लेकर 4 घंटे से विवाद चल रहा है। केडीएमसी के उपायुक्त समीर भूमकर, सहायक आयुक्त तुषार सोनवने और सहायक आयुक्त सचिन तामखिरे सुबह ओम साई बिल्डिंग स्थित दुकान और सुशील दुबे के घर की गिनती करने आए थे। दुबे परिवार ने कहा कि पहले सांगले की दुकान और अन्य घरों की गिनती की जाए। नगरपालिका के अधिकारियों ने दुकान और सभी घरों की गिनती की। कुछ घरों की चाबियां उपलब्ध नहीं होने पर अधिकारियों ने सोसाइटी कार्यालय से चाबियां ली और बंद घर को खोलकर गिनती की। हालांकि जब अधिकारी सुशील दुबे के घर की गिनती करने पहुंचे तो उन्होंने हंगामा कर दिया। इस बीच दुबे परिवार के सदस्यों ने पुलिस और नगरपालिका के अधिकारियों पर चिल्लाकर हंगामा करना शुरू किया। इतना ही नहीं, सुशील दुबे की बेटी ने एक महिला कांस्टेबल को अपने नाखून से काट लिया। नगरपालिका के अधिकारी, पुलिस, मनसे और शिवसेना ठाकरे गट के कार्यकर्ता 4 घंटे से इसी जगह जमा हैं। दुबे घर की गिनती नहीं होने दे रहे हैं। प्रशासन को बंधक बनाया जा रहा है। इस विवाद के बढ़ने की संभावना है। आगे की जांच पुलिस और केडीएमसी महानगरपालिका कर रही है। आपका यहाँ पर सर हमारा ये बोलना है कि लड़का आज 9वां दिवस है उत्पोषण में महानगर पालिका में है। हम उसके पास थे और उसके बाद हमको फ़ोन गया घर से कि यहाँ लोग पार्टी के कार्यकर्ता आए हैं और केडीएमसी आई है, पुलिस प्रशासन आई है। मैं महानगर पालिका से मुख्यालय से मैं भाग के इधर आया। यहाँ आने के बाद ये लोग जो है हमारे साथ अन्याय किए, लड़की को मारे, लड़की मिसेज को मारे और उनको गाड़ी दुकान है जी जो काला जो है 2 दुकान जो हाँ करने के लिए आप वो 260 और 3 बार उसका मौज मापड़ी हो गया। उसका डॉक्यूमेंट मेरे पास है। पानी आवाल हो गया है। 260, 267, 478 घोषित हो गया है। पेपर दिखाइए ना आप। पेपर क्यों नहीं दिखा रहे? पेपर है। मैं उनको बोल रहा हूँ पेपर है, मुख्यालय में वो सब पेपर रखा हूँ, लड़के के पास है। आज वहाँ यहाँ पर पूरे बिल्डिंग की जब मौज मापनी हुई जी वहाँ पर गए थे जी। कहाँ पे? बिल्डिंग की नहीं पूरी बिल्डिंग हुई नहीं गया था। एक रूम का, ये फर्स्ट फ्लोर महाडिक के रूम का मैंने पहुंचा था। उसके बाद क्या हुआ था मैं हमको नहीं मालूम। तो उनकी मौज मापनी की तो आपकी देने के तो लिए उनको मैं वही पूछा कि जो है कि भाई कितना उनका स्क्वायर फीट है, या तो उसका फ़ोटो हमें दे दो जो आपने उसका स्क्वायर फीट लिए है, या तो हमें बता दो कितना उसका स्क्वायर फीट है ऊपर वाला फर्स्ट फ्लोर, क्योंकि 500 स्क्वायर फीट उनका है, 500 स्क्वायर फीट मेरा है कागज़ में। तो आपके भी घर के वो उसी मैं उनको वही बोला, आयुक्त को वही बोला कि उसका हमको फ़ोटो दे दो, या तो आप जो है कि हमें उसका जो आपने मौज माप लिए हो फर्स्ट फ्लोर का उसका हमें एक फ़ोटो दे दो। नहीं तो आप जी आपके घर की आप उनको क्यों नहीं दे रहे? वजह क्या? नापने क्यों नहीं दे रहे? नापने क्यों नहीं दे रहे? वजह क्या? सवाल ये उठता है कि बस ये नापना चाहते हैं। नापने का मतलब ये है कि हमको कोई नोटिस, इसके पहले कोई हमको सूचना नहीं दिए लोग कि हम आ रहे हैं हम आज मोप करने, कि मैं भी मौज माप वाले को एक प्राइवेट अपने ढंग से बुला करके हकीकत जानता कि भाई, क्योंकि महानगर पालिका जो है कहती कुछ है करती कुछ है। इसके लिए न हमको कोई नोटिस दिए और न कोई सूचना दिए, ये लोग डायरेक्ट आ गए। आपको नोटिस दे रहे लेकिन नोटिस नहीं ले रहे। नहीं हमको कोई, हम तो मुख्यालय में था, कोई नोटिस हमारे पास नहीं लेके आया है। मैं वही मुख्यालय में हूँ, मेरे पास कोई नोटिस लेके नहीं आया है। म्हणणं असं आहे की 2007 साली आलेला एक व्यक्ती अशा प्रकारची दादागिरी करत आहे आणि मुद्दामून मी त्या दिवशी तो परप्रांतीय शब्द मुद्दामून वापरला की त्याची प्रवृत्ती तशी झाली। आजपर्यंत आमच्या कोसळ्यात अशा प्रकारे कुठल्या प्रकारचं वातावरण नव्हतं। फक्त एकच हेच आहे की त्याचं जे काय असेल, दूध का दूध पाणी का पाणी व्हावं, ही मोजमाप व्हावी। मोजमाप झाली का जे खरंच चित्र हे उघड होईल। अख्ख्या बिल्डिंगची मोजमाप झाल्यानंतर सुद्धा तो त्याने त्याच्या म्हणण्यानुसार अख्ख्या बिल्डिंगच्या सगळ्या फ्लॅटची मोजमाप केलं, पण
हा स्वतःच्या रूमचे मोजमाप करून देत नाही, इव्हन गाळ्याची पण मोजमाप झालेलं आहे. जर खरंच प्रशासनाला माझी खरंच कळकळी होण्याची, आज आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रशासनाला विनंती आहे की इथून आम्ही त्याच्या रूमची मोजमाप केल्याशिवाय जाणारच नाही. हे आम्ही आमचं आहे आणि आम्ही पक्का ठामून गेलेलं आहे की आज प्रशासनाला आम्ही वेटीस धरू. जसं तो प्रकारे ज्यापर्यंत तो वेटीस धरतोय तसं आज आम्ही प्रशासनाला वेटीस धरलं की आमचं जे खरं होऊन आमच्या कुटुंबाला, मराठी कुटुंबाला न्याय मिळावा, ही आमची खरी प्रांजळ भावना आहे. साहेब, ही बिल्डिंग माझ्या वडिलांनी 80 साली बांधलेली आहे. हा जागेचा 7/12 माझ्या वडिलांनी विकत घेतला होता शुक्ला शेठकडनं. तो 7/12 आत्ता सोसायटीच्या नावावर झालेला आहे आणि 1993 पासून ह्या गाळ्यामध्ये माझं सरकारी रॅशन दुकान चालू आहे. 1993 पासून त्याचं प्राधिकारपत्र आहे शासनाचं. आणि 2007 मध्ये दुबेंनी रूम घेतली आहे आणि 2007 मध्ये रूम घेणारा माणूस 2022ला तक्रार करतो. 15 वर्षाच्या कालावधीनंतर तो तक्रार करतो की माझ्या घराच्या गॅलरीमध्ये 2 अनधिकृत गाळ्यांचं बांधकाम झालं, अशी तो तक्रार करतो. आणि महानगरपालिकेकडनं मला पत्र येतं. पत्र आल्यानंतर कागदपत्र सादर करा. मी कागदपत्र सादर केल्याची ओसी माझ्याकडे आहे. मी आत्ता तुम्हाला एका मिनिटात दाखवू शकतो. परत 2 महिन्यांनी 1 वर्षांनी परत नोटीस येते. परत मी कागदपत्र सादर केले, त्याची पण माझ्याकडे प्रत आहे, ती पण मी तुम्हाला दाखवू शकतो. आणि हा सगळं, याला कुठल्या परिस्थितीमध्ये माझा गाळा हडप करायचा आहे आणि माझ्यावर खोटं 324चा गुन्हा दाखल केलेला आहे कोळसवाडी पोलीस स्टेशनमध्ये. तुमचं दुकान फोडलं होतं, तो काय प्रकार होता? दुकान फोडलं म्हणजे एका रात्रीत त्यांनी, जशी महानगरपालिकेने कारवाई केली आणि सेटर पडलं कारवाईमध्ये, तर यांनी रातोरात ती भिंत फोडून, तिचं CCTV फुटेज आहे, रातोरात भिंत तोडून आणि अख्खी चौकट, दरवाजा आणि खिडकी, एक माणूस वैयक्तिक कोणी करू शकत नाही, त्याला 5-6 माणसं आणि कारागीरच लागतो. चौकट लावली, दरवाजा लावला, कुलूप, टाळा, चावी आणि पलंग ठेवला, टाकी ठेवली, सायकल ठेवली, जुने सगळं सामान ठेवलं. आणि नंतर मी त्यावेळेस केरळला होतो. मी जेव्हा आलो त्यांना विचारायला गेलो तर माझ्यावर म्हणे तुझ्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करू. म्हणून मी DCP साहेब आणि ACP साहेब कल्याण वेस्ट यांना जाऊन पत्र दिलं, कोळसवाडी पोलीस स्टेशनला पत्र दिलं 1 तारखेला 1/12/2023 आणि 2/12/2023ला माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आज काय नेमकं प्रकारे आज जे आलेले आहेत, तुम्ही तुमच्या घराची मोजणी दिली आहे का आणि आता काय गोंधळ सुरू? वारंवार तक्रार करून महानगरपालिका प्रशासन कंटाळलं. शेवटी महानगरपालिका प्रशासन ठरवलं की आम्ही कुठला तरी एक निर्णय घेऊ. स्वतः उपायुक्त साहेब आलेले, त्यांनी आल्या पहिले त्यांनी आम्हाला 3 दिवसापूर्वी नोटीस दिली. आमच्या सोसायटीचे सगळे सभासदांना एक दिली, मला एक वेगळी दिली, दुबेंना एक दिली आणि कोळसवाडी पोलीस स्टेशनला एक दिली. दुबेंनी ती नोटीस घेतली नाही आणि सोसायटीचे जे चेअरमन सेक्रेटरी आहे ते प्रायव्हेटमध्ये जॉबला आहे. आज त्यांचा दिवसात ते खाडा करून इथं उभे, आता अस्तित्वात आहे इथे ते. आणि साहेब आल्यानंतर साहेबांनी ते त्यांच्या सर्वेअरनी त्यांनी सगळ्यांनी ते मोजलं. आम्ही त्यांनी कुठलीही अडवणूक नाही केली. त्यांना जसं काय सहकार्य पाहिजे सहकार्य केलं. नंतर ते म्हणजे आम्हाला वरचं मोजायचं. वरचे जे प्रकाश महाडिक आहे, त्यांचा मुलगा अमेरिकेला राहतो, तरीसुद्धा त्यांच्या घराची चावी सोसायटीच्या दप्तरमधून घेऊन त्यांचं घर मोजलं आणि सगळ्यांचे घरं मोजलं. जेव्हा यांचं घर मोजण्याची वेळ आली तेव्हा यांनी ते घर मोजू दिलं नाही. त्याच्यावरनं वेगवेगळा हंगामा, पोलिसांना उलट, प्रशासनाला उलट, KDMCला चोर आहे, प्रशासन असं आहे, प्रशासन तसं आहे. एका महिलेला महिला कॉन्स्टेबलला मारहाण केली, त्याची मुलगी चावली. अशी दादागिरी वारंवार आज 3 वर्षापासून चालू आहे. साहेब, बरं, मी म्हणत नाही की तुम्ही माझी बाजू खरी आहे आणि तुम्ही माझं स्टेटमेंट घ्या. या परिसरामध्ये इकडे एक असा रस्ता आहे, मागे एक रस्ता आहे. कुठल्याही माणसाला, कुठल्याही समाजाच्या माणसाला तुम्ही विचारा कुठल्याही की बाबा हे दुकान तुझं कार्ड कुठं आहे, तर तो सांगेल ह्या दुकानात आहे. कधीपासून आहे? 1993 पासून आहे. मग जो 1993 पासून जर कार्ड आहे आणि तू 2007 मध्ये आलेला माणूस आहे, तू कसं दुकानाच्या गॅलरीत दुकान बांधलं म्हणतो? सहकार्य केला जात नाही असं दिसतंय. आज आपण पत्र दिलं होतं की आज सांगळे विरुद्ध दुबे अशी तक्रार होती आणि तक्रारीच्या अनुषंगाने आपण त्यांना ऑलरेडी पत्र दिलं होतं की ह्या तारखेला, म्हणजे 1 आठवड्यापूर्वी आपण पत्र दिलं आहे की या तारखेला मंगळवारी 11 वाजता आम्ही मोजमाप करायला येणार आहे, शहानिशा करायला येणार आहे. त्याचं रिमाइंडर काल आम्ही परत दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे सेक्रेटरीपासून सगळी लोकं इथं उपस्थित आहेत या गोष्टीच्या अनुषंगाने. जेव्हा आम्ही इथे आल्यानंतर दुबे यांच्या मिसेसने आम्हाला पहिले दुकान मोजायला लावलं. त्याप्रमाणे आम्ही दुकान मोजल्यानंतर ते दाखव म्हणलं, ते दाखवलं. त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं की तुमचं घर मोजायला द्या. शहर की ताज़ा तरीन खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।
खालचं मोजायला लावलं जबरदस्ती की नाही पहिलं हे मोजा. मग त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही सगळं केलेलं आहे. आता जेव्हा त्यांच्या घराची मोजमाप आलं तर ते बिलकुल नकार देतात आहे, गोल गोल उत्तर देतात आहे, प्रशासनाला दिशाभूल करतात आहे की हे दाखवा ते दाखवा. आपण त्यांना सांगितलं की आज आम्हाला मोजू द्या, तुम्ही ऑफिसला या, ऑफिसला यायला आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची शहानिशा जी आहे, जे मोजमाप केलं आहे त्याचं कॅल्क्युलेशन आहे ते सगळे दाखवू. पण ते बिलकुल सहकार्य करण्याची त्यांची भूमिका नाही आहे आणि प्रशासनाला वेटीस धरलेला आहे. सर, पोलिसांना महिला पोलिसांना मारहाण झाली आहे, चावा घेतला गेला आहे, तुम्हाला सहकार्य करत नाही, या संदर्भात कोणती तक्रार करणार का तुम्ही पोलिसांना? नक्कीच आम्ही जे कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करायचं प्रस्तावित आहे. शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।